हॅलो, गुड मॉर्निंग सर्वांना. कसे आहात? तर आज आम्ही गेलो होतो जेजुरीला. कारण की तुम्हाला तर माहितीच आहे, माझ्या घरी आल्या होत्या नणंदबाई आणि त्यांना कुठेतरी फिरायला जायचं होतं. म्हणून ठरवलं की जेजुरीलाच जाऊ आणि जेजुरीला जाताना मोरगावचा गणपतीही लागतो. तर म्हटलं पहिला मोरगावच्या गणपतीचे पाया पडावा आणि मग पुढं जावं. मग आम्ही काही टिका वगैरे लावला, ताट वगैरे घेतलं आणि आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यावरती खूप जास्त गर्दी होती, म्हणून रांगेत काय उभं राहिलो नाही, कारण की आम्हाला पुढे पण जायचं होतं. म्हणून बाहेरनंच दर्शन घेतले, सगळ्या देवांचे पाया वगैरे पडलो, प्रसाद वगैरे घेतला आणि जेजुरीला जायला निघालो. जेजुरीत गेल्यावर त्यांनी माझ्यासाठी छान असा गजरा घेतला आणि मग गडावरती चढताना त्यांनी मला उचलून पण घेतलं होतं. आणि मग गडावरती पोचल्यावरती रांगेत उभे राहिलो. त्याचं खूप मोठी रांग होती, रविवार असल्यामुळं, आणि आम्हाला 1-1.5 तास लागला रांगेत. पण चला, आतमध्ये पोचलो, देवाचे दर्शन वगैरे घेतलं आणि बाहेर पडायला निघलो. बाहेर आल्यावरती बघा ना, टेकाड्यावरनं खूप छान नजारा दिसत होता खालचा. म्हणजे संध्याकाळ पण झाली होती, त्यामुळे अजूनच छान वाटत होतं. गार वारं वगैरे येत होतं आणि सूर्य पण मावळत होता, तर ते अजूनच सुंदर दिसत होतं. मग बाहेर गाभाऱ्याच्या उभं राहून आम्ही देवाला खोबरं आणि भंडारा पण वाहिला आणि मग गडावरनं खाली यायला निघालो. खाली येताना पाहिलं की तिथं प्रसाद पण होता, तर आम्ही प्रसाद वगैरे खाल्ला आणि मग घरी यायला निघालो. तर येताना मस्त वाटत तशी पाणीपुरी दिसली, तर पाणीपुरी वगैरे खाल्ली आणि असा होता माझा आजचा दिवस. भेटू त्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.